मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीडचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या मतदारसंघात भव्य मेळावा पार पडला। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। महायुतीच्या मंत्र्यावर एकीकडे धस आरोप करतायत तर दुसरीकडे मुख्यमंत्री धस यांच्या मतदारसंघात मेळाव्याला उपस्थित राहतायत। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सुरेश धसांना बूस्टर मिळाल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा, सुरेश धसांना बूस्टर। देवेंद्र फडणवीस धसांच्या पाठीशी। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला धनंजय मुंडेंची दांडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बीड दौऱ्याची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांचा हा दौरा म्हणजे धस यांना पाठबळ असल्याचं बोललं जात आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात बीड जिल्ह्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालंय। भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले। डीपीडीसीच्या निधीचा घोटाळा, पीक विम्याचा घोटाळा, आकाचा आका कोण असे सवाल उपस्थित करत धनंजय मुंडेंवर आरोपांच्या फैरी झडल्या। त्यात सुरेश धसांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावल्यानं जोरदार चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे धस यांना मुख्यमंत्र्यांचं पाठबळ असल्याची चर्चा आहे। आष्टीतील या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच आमदार सुरेश धस यांनी बीडच्या जंगल राजवर निशाणा साधलाय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कारवाईबद्दलही धस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती। परंतु साहेब, आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली, मला सगळ्या जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा। आवडली साहेब, सगळ्यांना आवडली। संतोष देशमुख हत्येसारख्या घटना खपवून घेणार नाही, दोषींवर कठोर कारवाई होणार अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आष्टीमध्ये आपली भूमिका ठामपणे मांडली आहे। अतिशय दुर्दैवी घटना झाली। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो। आष्टीतील कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधुनिक भगीरथाचा उल्लेख करत सुरेश धसांच्या कामाचं कौतुक केलंय। आणि या कामामुळे ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आपले लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आष्टीतील कार्यक्रमाला मंत्री धनंजय मुंडे यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं। धनंजय मुंडे हे या कार्यक्रमाला दांडी मारतील अशी शक्यता आधीच वर्तवली जात होती। मात्र धनंजय मुंडे हे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत, तरीही फडणवीसांचे निकटवर्तीय आमदार सुरेश धस मुंडेंवर आरोपांची मालिका कायम ठेवतात आणि मुख्यमंत्री फडणवीस धसांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात। त्यामुळे हा सुरेश धसांसाठी मोठा बूस्टर असल्याचं बोललं जात आहे। विशाल करोळे, झी 24 तास, बीड।